नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी घटक 13वा थोडं आभारनियमन करूया. भाग दुसरा उत्तरार्ध. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा उत्तरार्ध जाणून घेऊ. या पाठाचा उत्तरार्ध जाणून घेण्यापूर्वी आपण या पाठाचा पूर्वार्ध मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे आणि त्या पूर्वार्धाचा आपण धावता आढावा या ठिकाणी पूर्वज्ञान स्वरूपात जाणून घेऊ. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं की थोडं आभारनियमन करू या पाठाचे लेखिका मंगला गोडबोले आणि त्यांचा आपण परिचय करून घेतला. त्याचबरोबर या पाठामध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्मिती करतो हे आपण जाणून घेतोय आणि वर करणी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा अशा प्रकारचा पाठ आहे. या पाठामध्ये आपण इंग्रजांची संस्कृती, इंग्रजांची भाषा, या इंग्रजांच्या भाषेचा आपल्यावर एवढा प्रभाव पडला आहे, आपण त्या भाषेच्या दबावाखाली एवढे आपण जाऊन पोचलो आहे की गोऱ्यांचे शिष्टाचार किंवा इंग्रजांचे शिष्टाचार या गोष्टींची इतकी आपल्याला सवय झाली आहे आणि त्याचा इतका अतिरेक होतो आहे आणि त्यामधून कशाप्रकारे विनोदाची निर्मिती होते हे ह्या पाठामध्ये मंगला गोडबोले यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे इंग्रजी भाषा बोलणारे लोक किंवा इंग्रज किंवा गोरे लोक ज्याला लेखिका म्हणते, ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात आणि ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात आणि त्यामुळे त्याचा अतिरेक झाल्यानंतर कशाप्रकारे हास्यास्पद विनोद निर्मिती घडते ते आपण या ठिकाणी जाणून घेतोय. म्हणजे अति झाल्याने किंवा अस्थानी झाल्याने, चुकीच्या ठिकाणी आभार किंवा थँक्यू प्लीज म्हटल्याने त्यामध्ये कृत्रिमपणा येतो, खोटेपणा येतो. हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही हे लेखिका या ठिकाणी सांगते. रोजच्या व्यवहारात आपण जर पाहायला गेलं तर माणसं अगदी क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा आपण थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतो. म्हणजे त्याच्या हातावर कोणी चॉकलेट ठेवलं तर थँक्यू, त्याचा पापा घेतला तर थँक्यू, उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथून त्याने एखादी वस्तू काढून दिली की आपण लगेच त्याला थँक्यू म्हणतो. तर अशा प्रकारे आभाराचा अतिरेक झाल्यामुळे त्याचं भारनियमन करण्याची गरज आहे असं लेखिका या ठिकाणी सांगते. कारण आपण लहानपणापासून मुलांना शिकवत आलो आहे की आभार मानत जा. आभार न मानणं म्हणजे मॅनरलेसपणा हे आपण मुलांच्या मनावर बिंबवायला लागलो आहे. म्हणजे इंग्रजी रीतिरिवाज, इंग्रजी संस्कृतीचा आपण इतका अतिरेक करतो आहे की ती संस्कृती आपल्या संस्कृतीमध्ये आपण मिसळवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आभार न मानणे म्हणजे मॅनरलेसपणा इथपर्यंत आपण ते मानायला लागलो आहे. अशा प्रकारे लेखिका सांगते, जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड हे सुद्धा उद्या येईल असं लेखिकेला वाटतं. त्याचं आश्चर्य ती व्यक्त करते. पूर्वी आकाशवाणीवरचे जे लोक होते बघा, ते प्रत्येक वेळी आभार मानायचे बघा. गाणं कळवलं म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलं म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी ही आभाराची चैन. आणि त्यामुळे सध्याचे जे चॅनलवाले आहेत हे आकाशवाणीच्या पुढे जात आहेत. कारण अनेकदा सर्वच गोष्टी त्या गोष्टींचं ते आभार मानतात. रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना किंवा रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत असं लेखिका सांगते. त्याच्या पलीकडे जाऊन लेखिका म्हणते की ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन लावावी, तळटीप फिरवत राहावी. जसं आजच्या दिवसभरात ज्या लोकांनी आमचे कार्यक्रम पाहिले त्यांचे आभार, आजच्या दिवसभरात ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्यांचं आभार, ज्यांनी नटवलं किंवा मेकअप केला त्यांचे आभार, नटल्यामुळे जे सुंदर दिसत होते त्यांचे आभार. अशा प्रकारे आभार, ह्या आभाराचं अतिरेक किंवा आभाराचा अतिरेक झालेला पाहायला मिळतो आहे आणि त्यासाठी लेखिकेने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिला. तर या आभाराच्या बाबतीत
लेखिकेबरोबरच पु ल देशपांडे किंवा इतर साहित्यिक काय म्हणतायत ते या ठिकाणी आपण या उत्तरार्धामध्ये पाहू. साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते. बघा, जेव्हा हा आभाराचा किंवा थँक्यू प्लीज किंवा या आभाराचा मुखवटा हा आपल्या दर्शनी भागी लावण्याची गरज नसते. आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. बघा, पु ल देशपांडेंच्या मते आभार मानायची गरज नसते, कारण आभार हे आपल्या कृतीतून दिसत असतात, देहबोलीतून दिसत असतात. ते व्यक्त करायची गरज नसते. ही आपली संस्कृती सांगते. म्हणजे आपली हिंदू संस्कृती काय सांगते किंवा भारतीय संस्कृती काय सांगते की आभार मानायची गरज नसते. आभार हे आपल्या कृतीतून, आपल्या देहबोलीतून व्यक्त होत असतात. त्यामुळे शब्दातून व्यक्त करायची त्याची आवश्यकता नसते, अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. कारण आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते. आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. म्हणजे आदर व्यक्त करणे म्हणजेच आभार मानणे. आभाराबाबतही त्यांचे निरीक्षण बहुवशी लागू पडतं. मुळामध्ये आपले संस्कार आणि आपली संस्कृती ही दिखाऊपणाची कधीच नाही आहे. हिंदू संस्कृती दिखाऊपणाची नाही, आपले संस्कारही तसे नाहीत. हा पाश्चात्य संस्कृती आणि आपल्या हिंदू संस्कृतीला फरक आहे. भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यांसारख्या बसनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात. बघा, त्या मुखर करण्याची गरज नसते. आपल्या भावना ज्या दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बसनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात. त्या मुखर करणे म्हणजे ते बोलायची गरज नसते, त्या व्यक्त करायची गरज नसते. शब्दबंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको आभाराच्या बाबतीत. असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो की आभार हे कधीच मानायचे नसतात. आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचे आभार मानायची गरज नसते. ते कृतीतून दाखवायचं असतं, वर्तनातून. आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून जर आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो. कसले आभार मानतोयस रे, माझं कर्तव्य आहे, ते तुझ्या आईला मदत करणे माझं कर्तव्य आहे. तिथे आभार मानायचा नसतो. आणि जर आपण मानायला गेलो तर आपल्या पाठीत एक धपका बसतो. ज्यादा आगाऊपणा केलास तर याद राख, अशी धमकी मिळते. बघा, ही आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती आहे. कारण आभार मानायची गरज नसते, व्यक्त करायची गरज नसते, ती देहबोलीतून दाखवायची असते. तेव्हा उभय पक्षी जीव शांत होतात. नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तरी वास्तवात उलटच होत असतं. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभयपक्षी अवघडलेपणा येतो. आपल्या जवळच्या नात्यामध्ये जर शब्दांनी आभार मानलं तर ते आपल्याला जमत नाही, आपल्याला त्याची सवय नसते. कारण आभारही मानायचेच नसतात. गैरेपणा उणावून नसती, औपचारिकता आल्यासारखे वाटते. म्हणजे जर आभार मानलं गेलं तर ते नाटक वाटतं, औपचारिकता वाटते, त्याच्यात ती गहिरेपणा राहत नाही. यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का, किंवा हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतंच की, असं वाटून शब्दातली ताकद निघून जाते. मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पाणभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो. बघा, एखादा स्पर्श हा देखील आभार मानून जातो. एखादा कटाक्ष, एखादी नजर ही सुद्धा आभार मानून जाते. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो. परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजवून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो. तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरल्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात. तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात. तिथे काय बोलायची गरज नसते. त्या थरथरल्या हातातून आभार व्यक्त केले जातात. शाबासकीची थाप दिली जाते. विद्यार्थी जेव्हा आपल्या गुरुसमोर झुकतो तिथेच आभार आले, शब्दांची गरज नसते, ते कृतीतून दिसत असतं. तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात. फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं, सध्याचं प्रचलित आभार प्रदर्शन नाही. ह्या मनाने त्या मनाला दिलेली पोचपावती असते. बघा, ह्या मनाने त्या मनाला दिलेली ती पोचपावती असते. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, बघा,
संयुक्त व्यवहार, जोडगोळी असते. एकत्र येऊन आपण काम करत असतो, तिथे आभार मानायची गरज नसते. लेखक आणि प्रकाशक बघा एकत्र येऊन काम करत असतात. गायक, वादक, कलाकार, रसिक बघा कलाकार कला सादर करत असतो, रसिक त्याला दाद देत असतो. शब्दाने आभार मानायची गरज नसते. दिग्दर्शक आणि नटमंडळी हे जोडीनं काम करत असतात, करणार असतात. व्यापाऱ्याचं अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्क असेल, पण हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावावी लागते. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं याची फारशी गरज नसते. कारण लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल, आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील. त्यामुळे इथे शब्दांनी आभार मानायची गरज नसते. पण हे सगळं कधी पुढचं काम करायचं असतं तर किंवा असलं तर आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये. तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळाले आहेत. म्हणजे आभार मानलं की काम संपलं. पुन्हा जर काम करायचं नसेल तर आभार शेवटचं मानून टाका. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ती तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते. आणि कित्येक माणसं ते वावरताना गल्लत करतात किंवा वापरताना गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकावं एवढंच खरं. लोक कुठे आभार मानावे, कुठे अभिनंदन करावं, कुठे धन्यवाद म्हणावं, कुठे शुभेच्छा द्याव्या हेच लोक विसरतात हल्ली. एखाद्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की जिथे स्वागत करायचं असतं तिथे लोक आभार मानतात, जिथं अभिनंदन करायचं असतं तिथे आभार मानतात, आणि जिथं आभार मानायचं असतं तिथं अभिनंदन करतात. म्हणजे लोकांना हे शब्दच कळत नाही आहेत का त्या शब्दांची गफलत बऱ्याच ठिकाणी आपल्याला व्यवहारात पाहायला मिळते. शब्द वापरताना त्याची गल्लत माणसं करताना दिसतात. कारण गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढंच खरं. एका लग्नाच्या स्वागत समारंभाला लेखिकामध्ये मी गेले होते. तो स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदागदा हलवून म्हणाला, थँक फॉर मॅरिंग ह, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. म्हणजे विचार करा, म्हणजे इथे आभार मानायची गरज आहे का? अभिनंदन म्हणायचं आहे, शुभेच्छा आहेत, पण तिथे तो आभार मानून जातो. आता इथे काय आहे, मी त्या मुलीबरोबर तू लग्न केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो, याचा केवढा मोठा वेगळा अर्थ निघू शकतो. ही शब्दांची गफलत होते. अशा वेळी फार वाटतं भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करायला लागूया. म्हणजे भारनियमन म्हणजे विद्युत भारनियमन, विजेचं भारनियमन किंवा इतर गोष्टींचं भारनियमन. भारनियमन म्हणजे कसरत, किंवा त्याला आपण काय म्हणतो की एखादी गोष्टीचा वापर कमी करणे, त्याला आपण भारनियमन म्हणतो. काटकसर आपण ज्याला म्हणतो म्हणजे भारनियमन. तसं इथे म्हणजे विजेची काटकसर म्हणजे विजेचं भारनियमन. तसं इथे भारनियमन करूया. भारनियमन म्हणजे आभाराचं भारनियमन, म्हणजे आभार कमी मानूया. आपण शब्दांच्या माध्यमातून आभार मानूयाच नको, भारनियमन करायला लागूया. त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत. अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नकोत, सगळं घाईनं संपवायला नको. म्हणून आभार आपण न मानता ते आपल्या कृतीतून व्यक्त करूया. नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो, तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा. म्हणजे बघा, म्हणजे आभाराची काटकसर आपण हल्ली कुठे करतो. जर आपण एखादं पैसे देऊन जर काम करून घेतो तर आपण आभार मानत नाही का? कारण त्याला पैसे दिलेत, आभार कसले मानायचे, फुकट काम केलं त्याने. त्यामुळे तिथे आपण शक्यतो आभार मानत नाही. एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा आपण आभार मानत नाही. कारण का? तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात. मग वरती आभार मानायची गरज काय? डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट हे आपल्या मते दाबून फिया घेतात.
तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे बघा. म्हणजे पैसे देऊन जर काम केलं आपलं कोणी तर आपण त्याचे आभार मानत नाही, परंतु हे गैर आहे असं लेखिका म्हणते बघा. खऱ्या अर्थानं तिथे आपण आभार मानले पाहिजेत. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे. शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच, म्हणजे खरं तर नको तो अवयव कापून काढला, शस्त्रक्रिया केली आणि वर चाकू सुरी कात्री खुनेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याच्या आठवणीने आभार मानायला नकोत का. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनाचे तर कृतज्ञतापूर्वक चौकात चौकात पुतळे उभे करावेत असं मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार तर असणार नेमके आपण 87, 88 किंवा 91, 92 आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खास सुटणार. शेवटी आपल्या 90व्या 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी एक दुरकी दोन सुरू करणार, म्हणजे परत ती नोट मोजायला लागणार नोटा. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राप जीवाला साधी आभाराची पावती नसावी. खऱ्याची दुनिया नाही हेच खरे. म्हणजे की ज्याने आपल्याला योग्य नोटा दिल्या परत ते त्याचं जरी काम असलं तरी त्याचे आभार मानायला हवेत असं लेखिका या ठिकाणी म्हणते. कोणे एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. एका मुलाची टॉन्सिलची शस्त्रक्रिया, ऑपरेशन. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही बघा. तसंच माझं झालं. 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम. बिचारा डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. काय बोलले डॉक्टर बघा. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? तब्येत नाही आहे ना? काही प्रॉब्लेम वाटतो आहे का? मी लगेच यायला हवं का? बापरे, किती प्रश्न बघा. ते बोलताना थांबेनाच. जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाही हो डॉक्टर. उलट आम्ही सगळे इतकं एन्जॉय करतोय त्याचा टॉन्सिल. सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत, तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. बापरे, ओ नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. डॉक्टर काय म्हणतात, मी घाबरलो. फोन केला दुसऱ्या दिवशी म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला असेल का. पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो, आम्हाला सवय नसते. नसतं टेन्शन येतं. ते खूप खरं बोलत होते बघा. म्हणून मला त्यांचा राग आला नाही असं लेखिका म्हणते, कारण त्यांची दया आली. अशी ना तशी आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलसी हीच आपली गत आहे असं लेखिकेला वाटतं. म्हणून लेखिका म्हणते थोडं आभार नियमन करून काही सुधारणा करता आली तर बघू. म्हणजे जिथे गरज आहे तिथेच आभार मानू. आपण अनावश्यक ठिकाणी नको त्या ठिकाणी आभार मानतो आणि विनोद निर्मिती होते, आपली गफलत होते असं लेखिका या ठिकाणी सांगते. आणि त्यामुळे आभाराच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं भारनियमन केलं पाहिजे. शक्य असेल तिथेच आभार मानले पाहिजेत आणि जिथे शक्य नाही किंवा गरज नाही तिथे आभार मानायची गरज नसते. कारण आपली संस्कृती काय सांगते की आभार हे मानायचेच नसतात, ते आपल्या देहबोलीतून आपल्या कृतीतून व्यक्त करायचे असतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण या पाठाचा आशय समजून घेतला. आपण या ठिकाणी स्वाध्याय पाहू. स्वाध्यायामध्ये बघा प्रश्न पहिला आहे, या पाठाच्या आधारे वाक्य लिहून पूर्ण करा. काय घडते ते लिहायचं बघा. आदर मनात तुडुंब भरून असल्यास काय घडतं? आदर मनात असेल तर तो आपल्या कृतीतून सहजासहजी उतरतो, सहज उतरतो. मनात आदर असेल, एखादी व्यक्ती आपल्या बघा, आपल्याकडे ज्येष्ठ व्यक्ती गुरुवरी आपले आले की आपल्या कृतीतून उतरतं. सर या बसा बसा, लगेच सहज होऊन जातं ते.
आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदर नसेल, आपण त्याच्यावर पाहतही नाही, म्हणजे कृतीतून आदर व्यक्त होतो. त्यामुळे आभार मानण्यासाठी शब्दांची गरज नसते, आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास काय होतं? आपल्या जवळच्या व्यक्तींचे जर आपण आभार मानले तर आपल्याला ते औपचारिक वाटतं. मित्रमैत्रिणींचे आभार मानल्यास काय होतं? आपल्या पाठीत एक संस्कृत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. ठीक आहे. लेखकाच्या मते आभार नियमन केल्यास काय होईल? त्या शब्दांमधला जिव्हाळा म्हणजे अधिक आपण जर आभार मानत गेलो तर शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. बरोबर. म्हणजे आपण भारनियमन जर केलं आभारांचं तर शब्दांमधलं जिव्हाळा आणि भावनाची ऊब संपून जाणार नाही. तर आपण भारनियमन केलं पाहिजे, शब्दांमधलं जिव्हाळा शिल्लक राहायला पाहिजे, म्हणून आपण भारनियमन केलं पाहिजे. पाठातील उदाहरणे शोधा. या ठिकाणी हा स्वाध्याय आपण अशा पद्धतीने सोडवायचा आहे. चुकी बरोबर हे लिहायचं आहे. त्यानंतर कारणं लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. कोणकोणती कारणं सांगितली जातात गाण्यांच्या बाबतीत ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने आकृती काढायची आहे. नंतर पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये. संपूर्ण पाठामध्येच प्रत्येक वाक्य हे विनोद निर्माण करणारं जवळपास आहे, त्यामुळे तुम्ही कितीही वाक्य या ठिकाणी या पाठातील लिहू शकता. ठीक आहे. अशी सगळी वाक्य आपण लिहू शकतो. नंतर खालील दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. बघा, कॅप्शनला काय म्हणतात? घोषवाक्य. टेन्शनला ताणतणाव. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. नंतर खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सुसंस्कृतपणाचा कडेलोट म्हणजे अतिरेक सुसंस्कृतपणाचा, ते या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपल्याला आढळतं. ठीक आहे. नंतर घाऊक आभार म्हणजेच काय? की सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रितपणे आभार मानणं म्हणजे घाऊक आभार. नंतर सोमत लिहा. या ठिकाणी बघा, तुम्ही एक सवय करून घ्या की आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत. थेट उत्तराला सुरुवात नाही करायची. पहिल्या परिच्छेदामध्ये आपण प्रस्तावना लिहायची. प्रस्तुत विधान हे थोडं आभार नियमन करू या पाठाशी संबंधित असून या पाठाची लेखिका मंगला गोडबोले आहेत आणि त्यांनी या पाठातून काय सांगितलं आहे ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. ही प्रस्तावनेचा पहिला परिच्छेद झाला आणि नंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला जे काय वाटतं ते तुमचं मत सुवाच्य अक्षरात लिहायचं आहे. अशा पद्धतीने सोमत लिहायला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय आपण समजून घेतलेला आहे. धन्यवाद.